त्याच टाईपचं प्रोग्रामचं बिहेवियर असतं. प्रोग्राममध्ये जी एरर येईल तसंच प्रोग्राम त्याच पद्धतीने तो चुकीचा राहतो, तो चुकीचाच वेने ट्रॅव्हल्स करतो, म्हणजे त्याला काय म्हणतात एरर. एरर्स आर दी मिस्टेक्स दॅट कॅन मेक दी प्रोग्राम गो रॉंग. त्याची डेफिनेशन आहे. जनरली आपण बघतो की आपल्या प्रोग्राममध्ये बऱ्याचशा एरर्स असतात. समजा आपण ब्रॅकेट दिलं आणि ऍट द एंड सपोज वी आर नॉट क्लोज दॅट ब्रॅकेट, क्लोजिंग ब्रॅकेट दिलंच नाही, देन कंपायलर गिव्स एरर फॉर द बॅक ब्रॅकेट. सपोज एखादं स्टेटमेंट तुम्ही डबल कोड मध्ये लिहित आहात and at the beginning we are used double quotes, at the end if you are not given double quotes then compiler gives an error, double quote missing. Then suppose in Java each and every statement ending with semicolon, तुम्ही semicolon नाही दिलं, then compiler gives an error, semicolon missing. Then ते काय आहे, these are the errors that occurs in our Java application. त्या जावाच्या एरर्स आहेत की ज्या त्याच्यामध्ये येतात. मग याच्यामध्ये एरर इज डिवायडेड इंटू errors are divided into 3 categories. That first one is syntax. आता सिंटॅक्स एरर मी तुम्हाला आता सांगितलं की ब्रॅकेट मिसिंग, डबल कोट मिसिंग, सेमिकोलन मिसिंग, ऑल दीज आर दी सिंटॅक्स एरर्स. त्या सगळ्या सिंटॅक्स एरर्स आहेत. मग असं कुणी ठरवलं की बाबा त्याचा सिंटॅक्स चुकीचा आहे किंवा त्या ठिकाणी सेमिकोलन नाहीये, त्या ठिकाणी डबल कोट नाही दिलं म्हणून एरर येते, असं कुठं डिफाईन केलंय? तर तुम्हाला ते ऐका नाही. प्रत्येक लँग्वेजचं एक स्वतःचं स्ट्रक्चर असतं, त्या स्ट्रक्चर म्हणतात लेक्सिकल स्ट्रक्चर. प्रत्येक लँग्वेजचं एक स्वतःचं स्ट्रक्चर असतं, त्याला म्हणतात लेक्सिकल स्ट्रक्चर. त्या स्ट्रक्चरमध्ये असे रूल्स डिफाईन केलेले असतात. स्ट्रक्चर कंटेन्स द लिस्ट ऑफ रूल्स. मग ते रूल्स काय राहतात? दॅट रूल्स हेल्प्स टू दी प्रोग्रामर हाऊ टू राईट ऍप्लिकेशन इन दॅट लँग्वेज. Lexical structure is a structure which consists of set of rules, and that rules helps to the programmer for writing the application. The rules त्या प्रोग्रामरला हेल्प करतात ऍप्लिकेशन लिहिण्यासाठी. मग काय रूल्स राहतात? सपोज system.out.println, what is its use? It is used to display the message as well as content of variable onto the output window. आपल्याला माहिती आहे, पण ह्याचं मिनिंग ऑलरेडी हा जो रूल आहे दॅट रूल ऑलरेडी डिफाईन इन लेक्सिकल स्ट्रक्चर, त्याच्यामध्ये ऑलरेडी डिफाईन केलेला आहे. सिस्टमचा एस हा कॅपिटलच हवा आहे, दॅट इज डिफाईन इन लेक्सिकल स्ट्रक्चर. त्या ठिकाणी तुम्ही म्हणाल की मी स्मॉल देतो की काय फरक पडतोय, मिनिंग तर तेच राहील, सिस्टमच येत आहे. ते आपला कंपायलर ते ऍक्सेप्ट करत नाही. कंपायलर का ते ऍक्सेप्ट करत नाही? कारण तसा रूल या लेक्सिकल स्ट्रक्चर मध्ये डिफाईन केलाय. इन जावा इच अँड एव्हरी स्टेटमेंट एंडिंग विथ सेमिकोलन, हे कुठं डिफाईन केलंय? दॅट डिफाईन इन लेक्सिकल स्ट्रक्चर. डबल कोड दिलाय, एंडिंगला पण डबल कोड हवाय. ब्रॅकेट दिलंय, एंडिंगला पण क्लोजिंग ब्रॅकेट हवंय. ते कुठं डिफाईन केलंय? दॅट आर डिफाईन इन ए स्ट्रक्चर अँड इट्स नेम इज लेक्सिकल स्ट्रक्चर. Each and every language having its own structure. That structure is called lexical structure. It consists of set of rules, and that rules helps to the programmer for writing the application. ते रूल्स त्या प्रोग्रामरला हेल्प करतात ऍप्लिकेशन लिहिण्यासाठी. मग याच्यामध्ये सगळं ज्या सिंटॅक्स एरर आहेत त्या सर्व सिंटॅक्स एरर ज्यावेळी आपल्या प्रोग्राम आपण लिहितो आणि त्याच्यामध्ये सिंटॅक्स रॉंग आहे, ज्यावेळी असं आपल्याला दिसतं त्यावेळी कोणती एरर येते? सिंटॅक्स एरर. त्याच्यानंतर याच्यामध्ये येतं सिमेंटिक एरर. देन सी व्हॉट इज अ सिमेंटिक एरर. सिमेंटिक एररचं मिनिंग पण तेच आहे. इफ देर इज नो मिनिंग टू दिस स्टेटमेंट, जर स्टेटमेंटला मिनिंग नसेल देन सिमेंटिक एरर ऑकर्स. आपण लिहितो जनरली कोणतेही स्टेटमेंट लिहितो की ज्याच्यामध्ये ऍक्च्युली प्रोग्रामला मिनिंग राहतं. समजा मी तुम्हाला म्हटलं होतं असं पण तुम्ही लिहू शकता, इक्वल टू सी इक्वल टू ए ब्रॅकेट बी प्लस डी, सी इक्वल टू ए इंटू ब्रॅकेट बी प्लस डी. आता हे जर स्टेटमेंट तुम्ही जर मॅथमॅटिक्स मध्ये कन्सिडर केलं की तुम्हाला लगेच कळतंय एला ना बीला, एनी काय करायचं, पहिल्यांदा बी प्लस डी ची ऍडिशन करायची आणि मग यांनी काय करायचं, दोघांना मल्टिप्लाय करायचं, हे आपल्याला कळतंय. कॉम्प्युटरला हे समजतच नाही, बिकॉज कॉम्प्युटर इज नॉट गेटिंग व्हॉट इज द मिनिंग ऑफ दॅट स्टेटमेंट. त्याला कसं का कळत नाही? कारण त्याला इथं काय पाहिजे असतं, त्याला इथं पाहिजे असं काय करायचंय. त्याला इथं आपण मल्टिप्लिकेशन दिलं मग त्याला कळतं अरे बी प्लस डी ची ऍडिशन करून यांनी त्याला काय करायचंय, मल्टिप्लाय करायचंय. ठीक आहे. म्हणजे असं ज्यावेळेस स्टेटमेंट येतात प्रोग्राम मध्ये ते मॅथमॅटिकली दिस स्टेटमेंट्स आर करेक्ट, बट इन प्रोग्रामिंग
they are not correct, they are not valid. Then such statements, if are in our application, then compiler gives an error, and that error is nothing but semantic error. Okay? If there is no meaning to the statement, then semantic error occurs. तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. If syntax is wrong, then syntactical error occurs. If there is no meaning to the statement, then semantic error occurs. ठीक आहे. आता तिसरं आहे लॉजिकल एरर. लॉजिकल एरर म्हणजे काय राहतं की if there is a if logic of a program is wrong, then logical error occurs. तुम्ही म्हणणार कसं काय? समजा या ठिकाणी एक नंबर दिलाय 5 आणि मला त्याचा फॅक्टोरियल कॅल्क्युलेट करायचा आहे. मला बाय मिस्टेक आन्सर येत आहे 119. असं कसं काय ते त्यांचे एक्झाम्पल घेतलंय. This is my application that is a factorial of a number, and I am giving 5 as an input to this application. And what I am expecting 120, but what I am getting 119. What is its meaning? Its meaning is very clear. There is no compiler error, there is no semantic error, but still we are not getting expected output. That means there is logical error. प्रोग्राम मध्ये कंपायलर एरर नाहीये, प्रोग्राम मध्ये सिमेंटिक एरर नाहीये, तरी सुद्धा मला प्रोग्राम मधून एक्सपेक्टेड आउटपुट मिळत नाही. याचं मिनिंग काय झालं की त्या प्रोग्राम मध्ये लॉजिकल एरर आहे, आपल्या प्रोग्रामचं लॉजिक चुकीचं आहे. मग लॉजिकल एररची डेफिनेशन कशी डिफाईन केली जाते? व्हॉट वी एक्सपेक्ट फ्रॉम एन ऍप्लिकेशन, व्हॉट वी एक्सपेक्ट फ्रॉम एन ऍप्लिकेशन अँड व्हॉट ऍप्लिकेशन गिव्हिंग अस, दॅट डिफरन्स इज नथिंग बट लॉजिकल एरर. आपल्याला आपला प्रोग्राम काय देतोय आणि आपल्याला प्रोग्राम मधून काय एक्सपेक्टेड आहे, हा जो डिफरन्स आहे, हा जो गॅप आहे, that gap is nothing but logical error. Here we are expecting 120, but we are getting 119, and the difference is nothing but logical error. मग या 3 एररला जेव्हा आपण कन्सिडर करतो त्यावेळी जावामध्ये किंवा कोणत्याही लँग्वेजमध्ये त्या प्रोग्रामचं म्हणजे जावामध्ये त्या एररचं क्लासिफिकेशन 2 कॅटेगरीमध्ये केलंय. त्याच्यामध्ये पहिले आहे कंपाईल टाइम आणि दुसरे आहे रन टाइम. मग कंपाईल टाइम एरर्स कोणत्या आहेत? तुम्ही त्यात बघितलं, सेमिकोलन मिसिंग, ब्रॅकेट मिसिंग, डबल कोड मिसिंग, सिम्बॉल तर केस सेन्सिटिव्ह आहे, हाच कॅपिटल पाहिजे, तोच स्मॉल लिहिलाय, म्हणजे जे काही असं आहे त्याला काय म्हणतात सिंटॅक्टिकल एरर. ऑल दी सिंटॅक्स एरर अँड ऑल दी सिमेंटिक एरर्स आर कम्स इन कंपाईल टाइम कॅटेगरी. सिंटॅक्स एरर आणि सिमेंटिक एरर ह्या कंपाईल टाइम कॅटेगरीमध्ये येतात आणि लॉजिकल एरर ऍक्च्युअली ती येते रन टाइम कॅटेगरीमध्ये. मग डेफिनेशन काय? Errors which are occurs while compiling the application. The errors which are occurs while compiling the application, such errors are called compile time errors. And the errors which are occurs while executing the application, such errors are called runtime error. मग compile time error मध्ये काय येतं? Syntax as well as semantic error. आणि runtime error चे एक्झाम्पल काय? Divide by zero. Divide by zero is an example of runtime error. हे त्याचं एक्झाम्पल आहे. कोणत्याही लँग्वेजमध्ये ज्याला आपण काल .NET मध्ये पण बघितलं होतं, डिवाइड बाय झिरो हे ज्यावेळी एरर येते ती एरर रन टाइम कॅटेगरीमध्ये कन्सिडर केली जाते. आणि ज्या एरर्स कंपाईल टाइमला येतात त्या एरर्स काय म्हणतात? कंपाईल टाइम एरर्स. एनी प्रॉब्लेम? एनी प्रॉब्लेम? थेअरीमध्ये काय प्रॉब्लेम आताचे एवढे आहे? नो सर. नाही सर. या मग लिहून घ्या, सांगतो तसं. Section handling and that first one is errors. Errors definition. Errors are the mistakes. Errors are the mistakes. Errors are the mistakes that can make the program go wrong. That can make the program go wrong. That can make the program go wrong. Stop. There are 3 types of errors. There are 3 types of errors. Number 1, syntax. Number 1, syntax. Number 1, syntax. Dash करून त्याच्या पुढे लिहा. If syntax of a program is wrong, if syntax of a program is wrong, if syntax of a program is wrong, then syntax error occurs. Sorry.
then syntax error occurs. Then syntax error occurs. त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल डबल कोट्स मिसिंग. कोणकोणत्या सिंटॅक्स एरर आहेत? डबल कोट्स मिसिंग, सेमिकोलन मिसिंग, ब्रॅकेट मिसिंग, डबल कोट, सेमिकोलन and bracket missing, etc. Semantic error. Semantic. If there is no meaning to this statement, if there is no meaning to this statement, if there is no meaning to this statement, then semantic error occurs. If there is no meaning to this statement, then semantic error occurs. Then semantic error occurs. Then semantic error occurs. हे स्टेटमेंट लिहिलं तरी चालेल. हे वाला C equal to A into bracket B plus D. Actually, there is no meaning to this statement. Mathematically, आपल्याला कळतंय की we have to do the addition of B and D and we have to multiply that result by A. हे आपल्याला कळतंय प्रॅक्टिकली. कॉम्प्युटरला ते कळत नाही कारण त्याच्यामध्ये ऑपरेटर्स नाही E आणि ब्रॅकेट मध्ये. करेक्ट स्टेटमेंट कसं येतं? करेक्ट स्टेटमेंट असं येतं A into म्हणजे असं A into bracket B plus D. This one is correct. One is logical error. Logical error. Logic of a program is wrong. Logic of a program is wrong. Then logical error occurs. Then logical error occurs. Then logical error occurs. त्याची डेफिनेशन न्यू लाईन आल्या. व्हॉट इज ऍक्च्युअली लॉजिकल एरर? त्याच्यामध्ये व्हॉट वी एक्सपेक्ट फ्रॉम एन ऍप्लिकेशन. व्हॉट वी एक्सपेक्ट फ्रॉम एन ऍप्लिकेशन. What we expect from an application and what application gives us. And what application gives us. And what application gives us. That difference is nothing but. That difference is nothing but logical error. That difference is nothing but logical error. The difference is nothing but logical error. म्हणजे आपण ऍप्लिकेशन पासून काय एक्सपेक्ट करतोय आणि ऍप्लिकेशन आपल्याला काय देत आहे, हा जो गॅप आहे, हा जो डिफरन्स आहे, द डिफरन्स इज नथिंग बट लॉजिकल एरर. न्यू लाईन लेक्सिकल स्ट्रक्चर. लेक्सिकल स्ट्रक्चर त्याच्यामध्ये each and every language having its own structure. Each and every language having its own structure. Its own structure
called lexical structure. Called lexical structure. Called lexical structure. Full stop. It consists of set of rules. It consists of set of rules. It consists of set of rules, comma, that rules helps to the programmer. That rules helps to the programmer for writing the application. For writing the application. For writing the application in that language. For writing the application in that language. New line. New line. In Java, errors are classified into two categories. Errors are classified into two categories. Errors are classified into two categories. Number one, compile time. Number one, compile time. Write down in that. The errors which are occurs. The errors which are occurs. The errors which are occurs while compiling the application. The errors which are occurs while compiling the application such errors are called compile time errors. Such errors are called compile time errors. Such errors are called compile time errors. New line. All the syntax and semantic errors. All the syntax and semantic errors comes in compile time category. Comes in compile time category. Comes in compile time category. New line. Runtime error. Runtime error. Write down that. The errors which are occurs while executing the application. The errors which are occurs while executing the application. While executing the application, such errors are called runtime errors. Such errors are called runtime errors. Such errors are called the errors which are occurs. The errors which are occurs. The errors which are occurs while executing the application. While executing the application. While executing the application, such errors are called runtime errors. Such errors are called runtime errors. For example, divide by zero. हे divide by zero आहे ना, हे common example आहे runtime errorचं. कोणत्या language मध्ये चालतं. Divide by zero is a common example of runtime error. It is common and it is common in all the languages. New line. New line. All the runtime errors are called exception. Exception underline kara. All the runtime errors are called exception.
all the runtime errors are called exception. Exception अंडरलाइन करा आणि बघा काय. नीट आहे का? Actually, exception class है. It is a class belongs to package java.lang. The class belongs to package java.lang. Exception is a class belongs to package java.lang. It is present at topmost position in exception handling. It is present at topmost position in exception handling. म्हणजे एक्सेप्शन हँडलिंगचं जे काही फ्रेमवर्क आहे त्याचं जे काही स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चर मध्ये टॉपमोस्ट पोझिशनला हा क्लास राहतो. इट इज अ क्लास बिलॉंग्स टू पॅकेज java.io and it present at topmost position in exception handling or in exception framework. तो त्याच्या सगळ्यात वरच्या लेवलला राहतो. त्यामुळे आपल्या प्रोग्राम मध्ये युजर डिफाईन एक्सेप्शन असू द्या, आपल्या प्रोग्राम मध्ये सिस्टम डिफाईन एक्सेप्शन असू द्या, सिस्टम डिफाईन म्हणजे बिल्ट इन एक्सेप्शन येऊ द्यात, किंवा आपल्या प्रोग्राम मध्ये आपले स्वतःचे एक्सेप्शन असू द्यात, ऑल दॅट एक्सेप्शन विल गेट इन एक्सेप्शन क्लास. आपल्या प्रोग्राम मध्ये कोणत्याही प्रकारची रनटाईम एरर आली, आपल्या प्रोग्राम मध्ये कोणत्याही प्रकारचं रनटाईम म्हणजे एक्सेप्शन आलं तरी ते एक्सेप्शन ती एरर तुम्हाला एक्सेप्शन क्लास मध्येच मिळते. प्रोग्राम जावा प्रोग्राम मध्ये कोणत्याही प्रकारची एरर येऊ द्यात, ऑल टाइप्स ऑफ एरर्स आर ऑलरेडी डिफाईन इन एक्सेप्शन क्लास. एक्सेप्शन क्लास मध्ये सगळ्याच प्रकारचे एरर्स त्याच्यामध्ये डिफाईन केलेले आहेत. त्यामुळे आपल्या प्रोग्राम मध्ये युजर डिफाईन एरर येऊ द्या किंवा सिस्टम डिफाईन एरर येऊ द्या, ऑल दॅट एरर्स विल गेट इन एक्सेप्शन क्लास बिकॉज इट इज प्रेझेंट ऍट टॉपमोस्ट पोझिशन इन एक्सेप्शन हँडलिंग. एक्सेप्शन हँडलिंग मध्ये सगळ्यात वरच्या पोझिशनला आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये सगळ्याच प्रकारचे एरर्स ऑलरेडी डिफाईन केलेत. आपल्या प्रोग्राम मध्ये कोणतीही जरी एरर आली तरी सुद्धा ती एरर्स तुम्हाला एक्सेप्शन क्लास मध्ये मिळेल. ठीक आहे, त्याच्यामध्ये लिहा पहिल्यांदा हे स्टेटमेंट. तुम्हाला जोपर्यंत तुम्ही जावा शिकताय लाईफ टाइम तोपर्यंत तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पहिल्यांदा लिहा एक्सेप्शन इज ए क्लास. एक्सेप्शन इज ए क्लास बिलॉंग्स टू पॅकेज java.lang. Exception is a class belongs to package java.lang. Belongs to package java.lang. Comma. It is present at topmost position. It is present at topmost position in exception handling. Topmost position in exception handling. So all types of exceptions. All types of exceptions are already defining exception class. Are already defining exception class. त्याला अंडरलाइन करा. All types of errors for all types of exceptions are already defined in exception class. It is a very important line. त्याची डेफिनेशन ला डेफिनेशन काय आपल्या प्रोग्राम मधील जी रन टाइमला जी एरर येते की त्या एररमुळे प्रोग्रामचं एक्झिक्युशन टर्मिनेट होतं, अशा एररला म्हणतात, अशा कंडिशनला म्हणतात एक्सेप्शन. ठीक आहे. abnormal कंडिशन नॉर्मलच नसते. abnormal condition of a program. Abnormal condition of a program that terminate its execution, that condition is called exception. An abnormal condition of a program that terminate its execution, that condition is called exception. Abnormal condition of a program that terminate its execution, that condition is called exception. Is it clear?
इज इट क्लिअर? डेफिनेशन फार इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला विचारली जाईल. व्हॉट इज एक्सेप्शन? हॅलो. An abnormal condition of a program that terminates its execution, that condition is called exception. Yes. An abnormal condition of a program that terminate its execution, that condition is called exception. लिहून टाका. An abnormal condition of a program that terminate its execution, that condition is called exception. An abnormal condition of a program that terminate its execution, that condition is called exception. That condition is called exception. आता पुढे बघा. There are following types of exceptions. There are following types of exceptions. Exception types आपल्याला याच्यात. There are following types of exceptions. Number one, check. There are following types of exceptions. Number one, check. Number one, check. The exceptions which are occurs. Check मध्ये the exceptions which are occurs. The exceptions which are occurs while compiling the application. The exceptions which are occurs while compiling the application. Such exceptions are called check exception. The exceptions which are occurs while compiling the application. Such exceptions are called check exception. SQL exception and IO exception are the check exceptions. SQL exception, IO exception are the check exceptions. Uncheck exception. दिलं का uncheck exception? हे दिलं का uncheck? Yes, sir. त्याच्यामध्ये all the runtime exceptions are called uncheck exceptions. All the runtime exceptions are called uncheck exceptions. All the runtime exceptions are called all the runtime exceptions are called uncheck exceptions. New line. The list of uncheck exceptions are arithmetic. That's not found. Number format. Null pointer.
array index out of bounds exception. Sublet exception. Exception. Remote exception. बरेच आहेत. तुम्हाला एवढे थोडेफार तर लक्षात ठेवावे लागतील. Arithmetic, class not found, number format, null pointer, interrupted, array index out of bounds, select, and remote exception. All these are the runtime exceptions, and they are comes in unchecked category. And they are in unchecked category. हे सगळे जे बिल्ट इन एक्सेप्शन्स आहेत ते सगळे एक्सेप्शनच्या टाइप्सच आहेत, त्यामध्ये एक्सेप्शन मध्ये मिळतात. त्याचबरोबर जे काही आपण आपले स्वतःचे डिफाईन करणार आहोत ते सुद्धा आपल्याला एक्सेप्शन क्लासमध्येच मिळतील. ऑल द एक्सेप्शन्स आर ऑलरेडी डिफाईन्ड इन एक्सेप्शन क्लास, and exception is a class belongs to package java.lang. So if you want to use exception class in a program, then there is no need to import java.lang package. ते पॅकेज इम्पोर्ट करायची गरज नाही, कारण ते डिफॉल्ट बाय डिफॉल्ट इम्पोर्ट केलं जातं बाय दी कंपायलर. New line. Exception can be handled. Exceptions can be handled. Exception can be handled by using following keywords. Exceptions can be handled by using following keywords. Number 1, try. Number 2, catch. Number 3, finally. Number 4, throws. Number 5, throw. Try, catch, finally. Finally, एक मिनट. Finally, throws and throw. नंबर 1 टाका, ट्राय कॅच. लिहून झालं का? Yes, sir. Now number 1 is try catch. Syntax ला try catch. Try catch. दिले का? आता बघा, आपण आपल्या प्रोग्राम मध्ये बरेचसे स्टेटमेंट लिहितो. ज्यावेळी आपल्याला वाटतं की आपल्या त्या प्रोग्राम मध्ये असे काही स्टेटमेंट आहेत की त्यांना रन टाइम एरर येऊ शकते, किंवा असे काही स्टेटमेंट आहेत की त्यांना एक्सेप्शन, कोणतंही एक्सेप्शन येऊ शकतं. फक्त ते स्टेटमेंट तुम्हाला ट्राय ब्लॉक मध्ये लिहायचे. जेव्हा तुम्ही असं कराल त्यावेळी त्याला स्टँडर्ड प्रोग्रामिंग कन्सिडर केलं जातं. तुम्हाला वाटलं की माझ्या प्रोग्राम मध्ये असे 10 स्टेटमेंट आहेत, पण त्याच्यामध्ये 4 ते 5 स्टेटमेंटला आपल्याला रन टाइम एरर येऊ शकते. ओनली दॅट स्टेटमेंट्स वी हॅव टू राईट इन ट्राय ब्लॉक. बाकीचे स्टेटमेंट तुम्हाला लिहायची गरज नाही. मग तर आपण सुरुवातीला तर आपण जावा शिकत आहोत.
आपल्याला जावा माहित नाही, मग असे कोणते स्टेटमेंट आपण ट्राय मध्ये लिहिणार आहोत? तर आपल्याला तर माहितीच नाही कोणत्या स्टेटमेंटला कधी कोणती एरर येऊ शकते. मग आपण काय करणार, पूर्ण प्रोग्रामच आपण ट्राय ब्लॉक मध्ये लिहिणार सुरुवातीला, नंतर मग आपण कमी कमी करू. रोल काय आहे, प्रोग्राम मध्ये असे स्टेटमेंट राहतील अँड सपोज इफ यू वॉन्ट, त्या स्टेटमेंटला फक्त एक्सेप्शन येऊ शकतं, ओनली दॅट स्टेटमेंट्स यू हॅव टू राईट इन ट्राय ब्लॉक, अदर स्टेटमेंट्स यू हॅव टू राईट आउटसाइड ट्राय ब्लॉक. मग तुम्ही म्हणाल की माझ्या प्रोग्राममध्ये 10 स्टेटमेंट आहेत, स्टेटमेंट नंबर 1 ला एरर येऊ शकते, त्याच्यानंतर 2 ला नाही येणार आहे, पण स्टेटमेंट नंबर 5 ला येऊ शकते, पण 6 ला 7 ला येणार नाही, त्याच्यानंतर स्टेटमेंट 10 ला येऊ शकते. असे स्टेटमेंट आहेत, मग मी कसे लिहायचे? तर त्याच्यामध्ये पण एक सोल्युशन आहे. तुम्ही तुमच्या प्रोग्राममध्ये कितीही वेळा ट्राय कॅच लिहू शकता. यू कॅन राईट मल्टिपल ट्राय कॅच इन युअर ऍप्लिकेशन. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, इन अन ऍप्लिकेशन यू कॅन राईट मल्टिपल ट्राय कॅच स्टेटमेंट. मग परत तुम्ही म्हणाल की कसं लिहायचं? एकदम सोपं आहे. इफ यू राईट ट्राय इन युअर ऍप्लिकेशन, देन आफ्टर एंड ऑफ ट्राय देअर मस्ट बी कॅच. हे बघा इथे ट्रायचा एंड झाला की लगेच तुम्हाला कॅच लिहायचंय. मी नंतर लिहितो, मग मी खाली लिहितो, मग मी नंतर 4 लाईनला लिहिलं तर चालेल का? नाही चालत त्याला. आफ्टर एंड ऑफ ट्राय देअर मस्ट बी कॅच. बघा कोणतं स्टेटमेंट पहिल्यांदा आपण डिस्कस करतोय. आपल्या प्रोग्राममध्ये जेवढे काही स्टेटमेंट असतील की ज्यांना तुम्हाला रन टाइम एरर येते असं वाटतंय, दॅट स्टेटमेंट तुम्ही त्या ट्राय ब्लॉक मध्ये लिहू शकता. नंतर मला तर माहिती नाहीये की तुम्ही जावा शिकत आहात की कोणत्या स्टेटमेंटला रन टाइम एरर येऊ शकते, म्हणून आपण सोल्युशन काढलं की आपण आपल्या ट्राय ब्लॉक मध्ये आपला पूर्णच प्रोग्राम लिहिणार. पण तुम्हाला तसं नाही करायचं. तुम्हाला प्रत्येक स्टेटमेंट जे ज्यांना ज्यांना एरर येते तेच तुम्हाला ट्राय मध्ये लिहायचे आहेत. मग जर आपले स्टेटमेंट जर रॅन्डमली असतील त्यांना एरर येते, त्याच्यामध्ये सोल्युशन काय की तुम्ही तुमच्या ऍप्लिकेशन मध्ये कितीही वेळा ट्राय कॅच लिहू शकता. कितीही वेळा ट्राय कॅच तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकता. पण त्याच्यानंतरची रिक्वायरमेंट आहे, ट्रायचा एंड झाला की तुम्हाला कॅच लिहायचा आहे. दॅट इज अ रूल ऑफ जावा. दॅट इज अ रूल विच इज अ डिफाईन इन लेक्सिकल स्ट्रक्चर. तुम्हाला तो लक्षात ठेवायचा आहे. देर इज अ एंड ऑफ ट्राय देर मस्ट बी कॅच. तुम्ही तुमच्या प्रोग्राममध्ये किती मल्टिपल ट्राय कॅच लिहू शकता. अजून एक, तुम्ही तुमच्या प्रोग्राममध्ये एक ट्राय लिहा आणि त्याच्यानंतर तुम्ही मल्टिपल कॅच पण लिहू शकता. 1 ट्राय वी कॅन राईट मल्टिपल कॅच. आपण असं एक्झाम्पल घेणार आहे, तुम्हाला आता तरी लक्षात ठेवा. For 1 try you can write multiple catch. You can write multiple try catch in an application. After end of try there must be catch. ठीक आहे. आता पुढे बघा, म्हणजे ट्राय कॅच कसं एक्झिक्यूट करतं. आता समजा हा माझा प्रोग्राम आहे, याच्यामध्ये मी स्टेटमेंट आहे, जे माझे स्टेटमेंट आहे, बरेच स्टेटमेंट मी लिहिले. म्हणजे ट्राय मध्ये काय राहतं? Try block throws an exception. Try block throws an exception. Try block throws an exception, comma, that is compared with, that exception is compared with, that exception is compared with, that exception is compared with an exception. That exception is compared with an exception which is defined in catch block. Which is defined in catch block. Comma. If match is found, then and then catch block, catch it. Then and then catch block, catch it. And that exception gets handled. Full stop. दुसरं स्टेटमेंट म्हणजे दुसरा पॉईंट, त्याच्या मधलाच पॉईंट
catch. After end of try, there must be catch. After end of try, there must be catch. Full stop, new point. In an application, we can write multiple try catch. We can write multiple try catch. We can write multiple try catch. As well as we can write multiple catch. As well as we can write multiple catch for one try. We can write multiple catch for one try. Full stop, new line, now new point. If there is an exception in an application, if there is an exception in an application, then try block throws it. Then try block throws it. Then try block throws it. Then try block throws it, comma. Remaining statement of a try block. Remaining statements of a try block would not be executed. Would not be executed. Would not be executed. Full stop. New line. If there is an exception, new line. If there is an exception in a program, then there is an execution of a catch block. Then there is an execution of a catch block. याचं मीनिंग काय बघा, आपल्या प्रोग्राम मध्ये जर एरर आली तर आणि तरच ती एरर ट्राय ब्लॉक थ्रो करणार आहे, आणि जर ट्राय ब्लॉकने एरर थ्रो केली तर आणि तरच कॅच ब्लॉकचं एक्झिक्युशन होणार आहे. प्रोग्राम मध्ये जर एक्सेप्शन नसेल तर ट्राय ब्लॉक काहीही थ्रो करणार नाही. ट्राय ब्लॉकने काहीही थ्रो केलं नाही तर कॅच ब्लॉकचं एक्झिक्युशन होणार नाही. म्हणजे प्रोग्राम मध्ये एरर आहे, ट्राय ब्लॉक थ्रो करेल, ट्रायने जर काही थ्रो केलं तरच कॅच ब्लॉक एक्झिक्यूट करेल, अदरवाइज कॅच ब्लॉकचं एक्झिक्युशन होणार नाही. एनी प्रॉब्लेम? No, sir. Example क्या? Write an example. Write a Java program. Write a Java program to check whether given number is prime or not. Handle exception. आज बरोबर बोला. Robot star class section demo main method where these exception handle public packaging try variable declare I comma n and then write down by create an object of previous header br equal to new header maybe input stream reader wrapping then system dot out dot println
enter the number in equal to integer dot percent br dot readline. And then directly you can write logic of prime by equal to I less than n plus plus. And here if n mod I equal to 0, then break then end of e for, then after that we have to check the value of I with then the value of I is same, then we have to display the message system dot out dot println dot out dot println time else display the message dot out dot println not. Then end of try, then catch section obj, then you can handle exception, then you can display the value of obj, then string dot out dot println display the value of obj, end of main, end of class. लेक्चर चालू 15 मिनिटं थांबा ना. JDK, LinkedIn, CLS, Java C, exception demo. Then application तुम्हाला प्रोग्राम ट्राय मध्ये कॅच मध्ये लिहायचं, बाकी काही नाही. समजा तुम्ही करेक्ट आउटपुट दिलं, इनपुट दिलं तर तुम्हाला करेक्ट आउटपुट मिळेल. जर तुम्ही समजा चुकीचं आउटपुट दिलं, समजा तुम्ही इंटर द नंबर म्हटलं तुम्ही ए दिला, मी हा अल्फाबेटिक आहे न्यूमेरिक नाही, त्यामुळे पार्सेंट मेथड त्याचं कन्व्हर्जन इंटिजर मध्ये करू शकत नाही. पार्सेंट मेथड एक्सेप्शन थ्रो करणार. त्या ठिकाणी आपल्याला एरर दिसते बघा, डॉट नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन फॉर इनपुट स्ट्रिंग ई. ओके, असं एक्सेप्शन येतं जर तुम्ही इनव्हॅलिड इनपुट दिलं तर. एनी प्रॉब्लेम म्हणजे प्रोग्राम मध्ये एक्सेप्शन आलं तरच ट्राय ब्लॉक थ्रो करणार आहे आणि तरच कॅच ब्लॉक एक्झिक्यूट होणार आहे. या ठिकाणी इनपुट घेतानाच एरर येते, म्हणजे पार्सेंट मेथडला एरर येते. त्याच्यानंतर हे जे स्टेटमेंट आहेत ते स्टेटमेंट परत एक्झिक्यूट होत नाहीत, ते असेच राहतात. डायरेक्ट इथून तो डायरेक्ट जम्प करतो आणि कुठे येतो कॅच मध्ये. एनी प्रॉब्लेम? हॅलो, एनी प्रॉब्लेम दिस? No, sir. No, sir. No, sir. ओके. तुम्हाला वाटलं की तुमचा स्वतःचा मेसेज या ठिकाणी डिस्प्ले करायचा, तुम्ही करू शकता. इथे तुम्ही म्हणू शकता इनव्हॅलिड नंबर. You can define your own message also. Invalid number. तुम्हाला सिस्टम डिफाईन नकोय, तुम्ही तुमचा स्वतःचा पण मेसेज टाकू शकता. कंपायलेशन आणि एक्झिक्युशन हे दिला तर त्या ठिकाणी मेसेज येईल इनव्हॅलिड नंबर असं आपण टाकू शकता. एनी प्रॉब्लेम? नो प्रॉब्लेम. ओके. तुम्ही हे सेम ऍप्लिकेशन लिहा आर्मस्ट्रॉंग साठी. सेम लिहायचं, फक्त लॉजिक चेंज होईल. ट्राय मध्ये लिहायचं, हे प्रॅक्टिस साठी लिहून टाका. जावा ऍप्लिकेशन to check whether given number is Armstrong or not. Handle exception. JDK, LinkedIn, CLS, Java C, exception demo. Then application तुम्हाला प्रोग्राम ट्राय मध्ये कॅच मध्ये लिहायचं, बाकी काही नाही. समजा तुम्ही करेक्ट आउटपुट दिलं, इनपुट दिलं तर तुम्हाला करेक्ट आउटपुट मिळेल.
जर तुम्ही समजा चुकीचं आउटपुट दिलं, समजा तुम्ही इंटर नंबर म्हटला आणि तुम्ही ए दिला, ए हा अल्फाबेटिक आहे, न्यूमेरिक नाही, त्यामुळे पार्सेंट मेथड त्याचं कन्व्हर्जन इंटिजर मध्ये करू शकत नाही. पार्सेंट मेथड एक्सेप्शन थ्रो करणार. त्या ठिकाणी आपल्याला एरर दिसते बघा, डॉट लाईन नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन फॉर इनपुट स्ट्रिंग ई. ओके, असं एक्सेप्शन येतं जर तुम्ही इनव्हॅलिड इनपुट घेता. एनी प्रॉब्लेम म्हणजे प्रोग्राम मध्ये एक्सेप्शन आलं तरच ट्राय ब्लॉक थ्रो करणार आहे आणि तरच कॅच ब्लॉक एक्झिक्यूट होणार आहे. या ठिकाणी इनपुट घेतानाच एरर येते, म्हणजे पार्सेंट मेथडला एरर येते. त्याच्यानंतर हे जे स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट परत एक्झिक्यूट होत नाहीत, ते असेच राहतात. डायरेक्ट इथून तो डायरेक्ट जम्प करतो आणि कुठे येतो, कॅच मध्ये. एनी प्रॉब्लेम? हॅलो, एनी प्रॉब्लेम दिस? No, sir. No, sir. No, sir. ओके. तुम्हाला वाटलं की तुमचं स्वतःचा मेसेज या ठिकाणी डिस्प्ले करायचा, तुम्ही करू शकता. इथे तुम्ही म्हणू शकता इनव्हॅलिड नंबर. You can define your own message also. Invalid number. तुम्हाला सिस्टम डिफाईन नकोय, तुम्ही तुमचा स्वतःचा पण मेसेज टाकू शकता. कंपायलेशन आणि एक्झिक्युशन हे दिला तर त्या ठिकाणी मेसेज येईल इनव्हॅलिड नंबर असं पण टाकू शकता. एनी प्रॉब्लेम? नो प्रॉब्लेम. ओके. तुम्ही हे सेम ऍप्लिकेशन लिहा आर्मस्ट्रॉंग साठी. सेम लिहायचं, फक्त लॉजिक चेंज होईल. ट्राय मध्ये लिहायचं, हे प्रॅक्टिस साठी लिहून टाका. जावा ऍप्लिकेशन to check whether given number is Armstrong or not. Handle exception